चला मित्रांनो, पुढचं प्रकरण येते भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ। हे एक महत्त्वाचं प्रकरण आहे। हा आपला चौथा टप्पा येतो आणि या टप्प्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हे सगळं समजून घ्यायचं आहे की 19व्या शतकामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज सुधारक कसे काय निर्माण झालेत। ठीक आहे, कारण ह्या समाज सुधारकांनीच जे आंदोलन सुरू केलं सामाजिक सुधारणेबाबत, तर त्याला सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ म्हटलं जात असतं। बघा, भारतामध्ये या कालखंडामध्ये जर बघितलं आपण तर शेकडो समाज सुधारक निर्माण झालेले वेगवेगळ्या प्रांतामध्ये। तर त्या पाठीमागच्या घटना आपल्याला समजून घ्यायची आहे। सगळ्यात पहिला मुद्दा तो राहील आपला। त्याच्यानंतर या ठिकाणी हे समजून घ्यायचं आहे की या कालखंडात सामाजिक सुधारणा करण्याकरता कुठल्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या, या अनिष्ट रूढी परंपरा समजून घ्यायचे। त्याच्यानंतर प्रत्येक धर्मामध्ये जे काही धर्मसुधारक किंवा समाजसुधारक निर्माण झाले त्यांच्याबद्दलची माहिती घ्यायची। यामध्ये हिंदू धर्म सुधारणा करण्याकरता तयार आलेले पुढे आलेले जे समाजसुधारक आहे किंवा धर्मसुधारक आहे त्यांची माहिती, नंतर मुस्लिम धर्मातील धर्मसुधारकांची माहिती, नंतर पारसी धर्मातील धर्मसुधारकांची माहिती, नंतर शीख धर्म आहे, आणि नंतर मग इतर ज्या काही सामाजिक आणि धार्मिक संघटना होत्या या सामाजिक आणि धार्मिक संघटनांबद्दलची माहिती आपल्याला या प्रकरणात घ्यायची। बघा, तर थोडक्यात या प्रकरणात नेमके काय काय बघणार आहोत त्याबद्दलचे हे मुद्दे आहेत। बघा, या मुद्द्याभोवती आपल्याला पुढे जावं लागेल। मागच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या आपण तर या प्रश्नपत्रिकेवरती ज्या अँगलना प्रश्न आहेत तो अँगल म्हणजे एक तर समाज सुधारकाभोवतीचे मुद्दे या ठिकाणी विचारले जातात, किंवा त्यांनी केलेल्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणाशी रिलेटेड आहे, किंवा त्यांनी स्थापन केलेल्या संस्था वृत्तपत्र यांच्याशी रिलेटेड माहितीवरती प्रश्न विचारले जातात। बघा, ठीक आहे। मग आता या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक धर्मामध्ये समाज सुधारकांची संख्या काही कमी नव्हती, पण या ते आणखीन थोडं तुम्ही सिलेबस कॉम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न जर केला तर काही काही मुद्दे तुम्हाला दिसायला सुरुवात होईल की या ठिकाणी नेमके आपण कोणते कोणते करायला पाहिजेत आणि कोणते समाज सुधारक या ठिकाणी थोडेफार केले तरी चालेल। तर हे सगळ्या गोष्टी आपण या प्रकरणात समजून घेणार आहोत। या प्रकरणावर सुद्धा एखादा प्रश्न असतोच, त्यामुळे त्याही हिशोबाने या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला। ठीक आहे, यामध्ये या ठिकाणी जर पहिले आपण लक्षात घेतलं पाहिजे हे पहिले दोन मुद्द्यावरती थोडं काम करू आपण। प्रस्तावना या ठिकाणी मी अगोदरच तुम्हाला सांगितलेले की 19व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात समाज सुधारक निर्माण झालेले। आता हे मोठ्या प्रमाणात समाज सुधारक एकमेव हिंदू धर्मातच तयार नाही झाले, ती मुस्लिम धर्म असू द्या, शीख समुदाय असू द्या, पारसी समाज असू द्या, सगळ्या धर्मामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज सुधारक तयार झालेत। आता हे समाज सुधारक का तयार झाले त्यापाठी मागच्या घटना समजून घेतल्या पाहिजेत। त्यातली पहिली घटना ही होती की इंग्रजी माध्यमातून शिक्षणाला सुरुवात झाली होती। इंग्रजी जाणणाऱ्या वर्गालाच इंग्रजांनी नोकऱ्या द्यायला सुरुवात केली होती, त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम कुटुंबियांनी आपापल्या मुलांना ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या इंग्रजी शाळेमध्ये मुलांना टाकायला सुरुवात केली, आणि तिथे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी इंग्लिशमधून शिक्षण देत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे सांगायला सुरुवात केली की तुमचा धर्म किती मागासलेला आहे, आमचा धर्म किती पुढारलेला आहे, आणि ह्या हिशोबाने मग आमची देवता पुढारलेली म्हणून आमचा धर्म पुढारलेला आहे, तुमची देवता मागासलेली म्हणून तुमचा धर्म मागासलेला आहे, अशा प्रकारचे विचार बिंबवायला सुरुवात केली। बघा, आणि यातून मग पहिल्या वर्षी तेच सांगितलं, दुसऱ्या वर्षी तेच सांगितलं, तिसऱ्या वर्षी तेच सांगितलं। यातून हळूहळू भारतातला जो तरुण वर्ग होता त्यांचं माइंडसेट तयार व्हायला सुरुवात झालं। बघा, आणि ज्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस ते नोकरीला लागले त्यावेळेस त्यांच्या असं वाटू लागलं मनातल्या मनात की आपण आपल्या धर्मात राहिलो तर मागासलेली बनू, त्यामुळे ख्रिश्चन धर्मांतर केलं पाहिजे। म्हणून बऱ्याच युवकांनी या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे नोकरीला लागलेल्या लोकांनी धर्मांतर केल्याचं दिसतंय। बघा, माता उमेशचंद्र बॅनर्जी जी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष राहिले होते यांनी धर्मांतर केलेले, बाबा पदमजी बघा महाराष्ट्रातले त्यांनी धर्मांतर केलेले। ठीक आहे, पंडित रमाबाई बघा त्यांनी धर्मांतर केलेले। तर या ठिकाणी ही यादी बरीच मोठी। मग नोकरदारांचे या ठिकाणी जर बघितले आपण तर बऱ्याच लोकांनी या ठिकाणी जे धर्मांतर केलं त्या धर्मांतराच्या पाठीमागं पहिलीपासून 10वीपर्यंत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा पडलेला प्रभाव तो त्यांच्यावरती कारणीभूत होता। बघा, पण या सगळ्याच घटना बरोबर नव्हत्या, म्हणजे सगळ्याच लोकांनी काही धर्मांतर केलेलं नव्हतं। त्यातले काही वर्ग हा पण विचार करू लागला होता की आपण धर्मांतर करून आपला धर्म कुठे दुरुस्त होणार आहे, त्यामुळे आपला धर्म आपल्याला दुरुस्त करावा लागणार आहे, आणि म्हणून आपल्या धर्मातल्या चालीरीती आपल्याला दुरुस्त करण्यासाठी आपण पुढे येणं गरजेचं आहे। म्हणून बऱ्याच युवकांनी या ठिकाणी धर्मांतर न करता आपल्या धर्मातल्या चालीरीती दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था स्थापन केली, वृत्तपत्र स्थापन केली, कॉलेजेस शाळा स्थापन केल्या, आणि त्या माध्यमातून नवीन पिढी घडवण्याचं काम केलेलं आहे। बघा, लक्षात। आणि अशाच वर्गाला आपण नाव दिलं समाज सुधारक।
तर अशा पद्धतीनं हा जो काही इंग्रजी जाणणारा जो वर्ग होता, या इंग्रजी जाणणाऱ्या वर्गानंच या ठिकाणी नवीन विचार मांडायला सुरुवात केलीत बघा. म्हणून इंग्रजीच्या प्रभावामुळं या ठिकाणी आपल्याला नवीन विचार समजायला सुरुवात झालेली. कारण नवीन विचारवंत जो तयार झाला, इंग्रजी जाणणारा वर्ग होता, यांच्या वाचनामध्ये पाश्चात्य देशातले जे ग्रंथ आहे, हे ग्रंथ त्यांच्या वाचनात आलेत. आणि मग पाश्चात्य प्रकाशामध्ये आपल्या चालीरीती ते तपासायला सुरुवात केल्यात बघा. मग इथं लगेच लक्षात यायला लागते की कोणत्या वाईट चालीरीती आहे, कोणत्या चांगल्या चालीरीती. तर अशा पद्धतीने इंग्रजीतून समाज सुधारक निर्माण व्हायला सुरुवात झालेली इंग्रजी भाषेमुळं, हा पहिला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की तार्किक विचार करण्याचे या ठिकाणी पद्धती सुरू झाल्या आता. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे कुठलं तरी कारण असतं आणि कोणत्याही घटनेचा कारणाचा एक परिणाम असतो किंवा ती घटना ती कारणीभूत असते. तर ह्या सगळ्या कारण परंपराचा विचार करणारा एक वर्ग तयार झाला, याला तार्किक विचार करणारा वर्ग म्हणू आपण. आणि या तार्किक विचार करणाऱ्या वर्गानंच समाजातल्या ज्या चालीरीती आहेत त्यांची परत घासडून घास करायला सुरुवात केली आणि याच्यातून कोणत्या चांगल्या आणि कोणत्या वाईट आहे ते बाजूला काढायला सुरुवात केली. ज्या वाईट आहे त्यांच्यावरती त्यांनी या ठिकाणी प्रचार करायला सुरुवात केली की या चालीरीती वाईट आहे, या बंद केल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीनं तार्किक विचार करणारा वर्ग तयार होत गेला आणि हा तार्किक विचार करणारा वर्ग म्हणजे समाजसुधारक आहे. तर हे दुसरं कारण होतं समाजसुधारक मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याच्या पाठीमागचं. तिसरं कारण होतं ख्रिश्चन धर्मगुरूंनी मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लिम धर्मावरती टीका टिप्पणी करायला सुरुवात केली होती. आपले दोष दाखवायला सुरुवात केली होती आणि यातून सांगायला सुरुवात केली होती की तुमचा धर्म आता दुरुस्त करण्याच्या पलीकडचा आहे. मग हेच आव्हान या ठिकाणी तरुण वर्गानं स्वीकारलं आणि या तरुण वर्गानं या ठिकाणी आपापल्या चालीरीती दूर करायला सुरुवात केलेली बघा. कारण त्यांच्याही लक्षात आलं होतं की जोपर्यंत आपण या चालीरीती दूर करणार नाही तोपर्यंत आपला धर्म पुढारलेला बनणार नाही, आणि जोपर्यंत आपला धर्मच पुढारलेला बनणार नाही तोपर्यंत समाज पुढारलेले बनणार नाही, देश पुढारलेले बनणार नाही. आणि म्हणून या विचारवंतांनी आपापल्या परिणाम वेगवेगळ्या संस्था स्थापन करून या ठिकाणी स्वतःला या क्षेत्रामध्ये झोकून दिल्याचं दिसतंय बघा. तर हे कारण होतं बघा. तर असे हे वेगवेगळ्या घटना घडामोडी आहेत की ज्यामुळं मोठ्या प्रमाणात भारतामध्ये समाजसुधारक निर्माण व्हायला सुरुवात झालेली. मग आता पुढचा मुद्दा हा आहे की या कालखंडात कोणत्या कोणत्या अनिष्ट रूढी परंपरा समाजामध्ये होत्या. मग आता या रूढी परंपरा आपल्याला माहीतच आहे. काही धार्मिक प्रथा परंपरा होत्या, काही सामाजिक प्रथा परंपरा होत्या, काही चांगल्या होत्या, काही वाईट होत्या. चांगल्याबद्दल आपल्याला काही जास्त बोलायचं नाही, ज्या वाईट होत्या त्याच्यावर थोडं काम करायचं बघा. धर्मामध्ये कुठल्या वाईट चालीरीती होत्या किंवा अनिष्ट रूढी परंपरा होत्या, त्यातली सगळ्यात पहिली होती यज्ञप्रथा. ती यज्ञप्रथा आज पण चालू आहे. अगोदरच्या कालखंडामध्ये यज्ञप्रथाचं स्त्रोत हे जर बघितलं स्तोम हे प्रचंड वेगळं होतं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एखादं युद्ध जिंकायचं असेल तर यज्ञ करा, मुलगा होत नसेल यज्ञ करा, मुलबाळ होत नसेल यज्ञ करा, तुमचं पाप फेडायचं असेल यज्ञ करा, सुखी संसारासाठी यज्ञ करा. तर या ठिकाणी काही झालं की ब्राह्मण वर्ग यज्ञ करण्यासाठी या ठिकाणी प्रेरित करायचं बघा. आणि लोकांनाही वाटायचं यज्ञ केला की आपले सगळे संकट दूर होऊन जातील. आणि यातून मग यज्ञ प्रथेचं स्तोम मोठ्या प्रमाणात वाढलं. एका यज्ञासाठी या ठिकाणी 5-10 ब्राह्मण लागायचे आणि त्यांच्यासाठी मग या ठिकाणी बरेच गायी बैल भेट म्हणून दिल्या जायचे. कारण अगोदर पशुची पद्धती व्हायच्या, धनाच्या रूपाने ती मोजले जायची बघा. नंतर जमिनी देण्याला सुरुवात झाली. तर थोडक्यात सांगायचं काय की या ठिकाणी यज्ञ प्रथेनं भारतातल्या लोकांचं जीवन सुखी होण्याच्या ऐवजी दुःखातच गेलेले. तर त्यामुळं यज्ञप्रथा ही एक अनिष्ट रूढी परंपरा होती बघा. त्यानंतर धर्मामध्ये मूर्तीपूजा एक या ठिकाणी केलं जातं. जगातल्या कोणत्याही धर्मामध्ये मूर्तीपूजेचं स्रोत नाही आहे, जे फक्त भारतातच आहे, हिंदू धर्मातच आहे. आणि मग या ठिकाणी राजा राममोहन रायपासून तर स्वामी दयानंद सरस्वती यांच्यापर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की मूर्तीपूजा हा काही या ठिकाणी महत्त्वाचा स्रोत नाही आहे. पण त्या मूर्तीतच देवता आहे असं समजूनच त्याची पूजा करत राहणं ही अनिष्ट रूढी परंपरा आहे बघा. तर ही एक अनिष्ट रूढी परंपरा या ठिकाणी होती बघा. त्याच्यानंतर ईश्वराला प्रसन्न करून घेण्याकरता नराचा बळी देण्याच्या पद्धती होत्या. त्यानंतर या ठिकाणी पशुच्या बळी देण्याच्या पद्धती आज पण आपण बघितलं असेल, बऱ्याच देवतांना या ठिकाणी बोकड्या वगैरे कापल्या जातो आहे बघा. तर थोडक्यात काय या रूढी परंपरा ज्या होत्या, या रूढी परंपराचा स्तोम प्रचंड होता अगोदर. आता थोडंफार कमी झालेलं आहे, पण आज ही चालू नाही असं बंद झालेलं अशातला काही भाग नाही. तर थोडक्यात या धर्मातल्या रूढी परंपरा होत्या बघा. काही समाजामध्ये सुद्धा होत्या. मग समाजामध्ये काय होत्या, पती पत्नी 7 जन्माची सोबती असतात, त्यामुळे साहजिकच आहे पतीचं निधन झालं की पत्नीनं सहगमन त्याच्यासोबत केलं पाहिजे, स्वतःला झोकून दिलं पाहिजे, स्वतः त्याच्यासोबत पेट घेऊन संपवलं पाहिजे स्वतःला. अशा प्रकारच्या प्रथा होत्या. याला सती प्रथा म्हणू आपण. तर अशा पद्धतीनं ही सामाजिक प्रथा होती बघा. अत्यंत वाईट निर्गुण या ठिकाणी त्या महिलेला मारल्या जायचे बघा. जेणेकरून या ठिकाणी ती महिला स्वतःहून स्वइच्छेनं जात असेल ती चांगलीच गोष्ट आहे, जात नसेल तर तिला
त्या पतीच्या चितेवरती बांधून या ठिकाणी जाळून टाकलं जात होतं. तिचा आरडाओरडा बाकीचे लोक ऐकून जमा होऊन याकरता ढोल ताशे वाजवले जायचे, जेणेकरून तिथं मंगल कार्य चालू आहे काहीतरी असं लोकांची भावना व्हावी. तर थोडक्यात काय अशा प्रकारची क्रूर प्रथा होत्या. त्याच्यानंतर राजपुतना भागामध्ये मुलीचा जन्म झाला की आपल्यावर संकट ओढवतात अशा प्रकारची त्या लोकांची धारणा. आणि यातूनच मग त्यांनी लहानपणी 3-4 दिवसाचं मुलगी जन्माला आल्यानंतर 3-4 दिवसाच्या आतच तिचे पाय धरून दगडावर डोके आदळून मारून टाकण्याच्या पद्धती. तर अशा पद्धतीनं बालहत्या पद्धत म्हणतो आपण. तर या पद्धती अस्पृश्यतेचं या ठिकाणची पद्धती, अस्पृश्यांची सावली पडणं निषिद्ध मानलं जायचं बघा. त्यांचा स्पर्श झाला तर आणखीन महाभयंकर मानलं जायचं. तर ही एक पद्धत या ठिकाणी होती बघा. जरट विवाह पद्धती होती, बालविवाह पद्धती होत्या. तर थोडक्यात काय समाजामध्ये अनिष्ट रूढी परंपरा प्रचंड होत्या, समाजात होत्या, काही धर्मात होत्या. तर ह्या रूढी परंपरा क्लिअर कट या विचारवंतांच्या लक्षात आलं की क्लिअर कट हे मुद्दे आपले आहेत आणि हे मुद्दे आपल्याला दुरुस्त करण्याशिवाय आपला समाज आपला धर्म पुढारलेला बनणार नाही. आणि आपला समाज किंवा लवकर आपण पुढारलेले जर बनलो नाही तर बाकीच्या धर्मामध्ये या धर्मातले लोक निघून जातील, आपल्या धर्माला या ठिकाणी नाव घेण्यासारखे लोक राहणार पण नाही. आणि म्हणून या ठिकाणी या विचारवंतांनी आपापला धर्म सुधारणा करायला सुरुवात केलेली. आणि यातूनच मग मोठ्या प्रमाणात समाजसुधारक या 19व्या शतकात निर्माण झालेले असल्यामुळं 19व्या शतकाला सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचं शतक मानण्याच्या पद्धती आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी वेगवेगळ्या धर्मात कोणते कोणते समाजसुधारक निर्माण झालेले त्यांच्याबद्दलची माहिती घ्यायची आहे आपल्याला. त्यातला पहिला मुद्दा येतो बघा या ठिकाणी हिंदू धर्मातले धर्मसुधारणा. हे बघा हिंदू धर्मातले हे 4 संस्था तुम्हाला दाखवतोय: ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि रामकृष्ण मिशन. आता हिंदू धर्मामध्ये फक्त एवढे समाजसुधारक आहेत का? नाही, शेकडो आहे, शेकडो ना. पण मग या ठिकाणी 4 का म्हटले तर या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे जेवढे काही बाकीचे समाजसुधारक आहेत त्यांच्यावरती या 4 पैकी कुठल्या तरी संस्थेचा पगडा पडलेला आहे. म्हणून जी 4 मुळातून तत्त्वज्ञान मांडणारे जे काही हिंदू धर्मातले तत्त्वज्ञान आहेत ते हे 4 संस्था आहेत, त्या ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि रामकृष्ण मिशन. त्यामुळे या 4 वरती काम करायचं. आणि बाकीचे जेवढ्या काही सामाजिक आणि धार्मिक संघटना स्थापन झाल्या त्यांच्यावरती या 4 जणांपैकी कोणाचा तरी पगडा असल्यामुळं त्यांची वेगळी काही माहिती घेण्याची जास्त गरज नाही. त्यांची फक्त कोणत्या कोणत्या संस्था आहे, कुठं स्थापन झाल्या, कधी स्थापन झाल्या आणि कोणी स्थापन केल्या, त्यांचे विचार काय होते. तर थोडक्यात या ठिकाणी त्या मुद्द्याच्या रूपाने आपण ते शेवटी बघणारच आहोत. पण मुख्य 4 आहेत बघा याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये. मग आता या 4 मध्ये सगळ्यात पहिलं आपण लक्षात घ्यायचं ब्राह्मो समाज. आता आपल्याला माहिती आहे ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रायने केलेली आहे बघा. राजाराम मोहन रायचा जन्म 1772चा आहे आणि त्यांचा मृत्यू 1833चा आहे. ठीक आहे. बरद्वान नावाचा जिल्हा आहे पश्चिम बंगालमध्ये, या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी वेगवेगळ्या भाषेतून शिक्षण कंप्लीट करण्याचं काम केलेलं आहे बघा. ठीक आहे. शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर 1805च्या कालखंडामध्ये ते इंग्रजांच्या नोकरीला दिवाण म्हणून लागलेले आहेत बघा. तर 1805 पासून ते 1814पर्यंत इंग्रजांकडे नोकरी केलेली आहेत त्याने. आणि नंतर इथं काम करत असतानाच 1806-07च्या कालखंडात एक घटना त्यांच्या जीवनात घडली. त्यांच्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वहिनीला सक्तीनं या ठिकाणी सती जाण्यास सांगितलं आणि चितेवरती तिला बळजबरीने बांधून या ठिकाणी पेटवून दिलं. ती विहाळताना ओरडताना जवळून या ठिकाणी राजाराम मोहन रायने बघितलेले बघा. तिथं त्यांच्या लक्षात आलं की ही क्रूर प्रथा आहे, ही कायद्याने बंदी घातली पाहिजेत. ही धर्माच्या आडून या ठिकाणी हत्या करण्याचा प्रकार आहे हा सगळा. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं आहे की आपल्यालाच बाहेर पडावं लागणार आहे आणि आपल्यालाच या सुधारणा करावं लागणार आहे. म्हणून 1814ला त्यांनी पहिल्यांदा आत्मीय सभा नावाची संस्था स्थापन केली बघा. ही भारतातली पहिली सामाजिक किंवा धार्मिक संघटना मानल्या जाते. आता आपण या ठिकाणी समाज आणि धार्मिक सुधारणा बघतोय म्हणून इथल्या ह्या संघटना बघायचं आणि या संघटनेतली पहिली संस्था कुठे असेल तर आत्मीय सभा. राजकीय संघटना बघू नंतर मग पहिली राजकीय संघटना विचारलं जाईल त्यावेळेस ते लक्षात ठेवायचे बंग भाषा प्रकाशिका आहे. त्यानंतर क्रांतिकारकांच्या संघटना बघू बॉम्बे मिल हँड असोसिएशन आहे. लक्षात. तर थोडक्यात काय वेगवेगळ्या या ठिकाणी क्षेत्रातल्या पहिल्या संघटना पण वरती कॉन्सन्ट्रेशन करायचं कारण त्याशी रिलेटेड प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे. मग राजाराम मोहन रायने या ठिकाणी 1814ला आत्मीय सभेची स्थापना केली आणि त्यामार्फत त्याने समाज जागृती करायला सुरुवात केली बघा. पण त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं आहे की एका संस्थेने काही फारसं फरक पडणार नाही. मग यासाठी वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करायला सुरुवात केली बघा. 1817ला हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्यामार्फत येणारी पिढी
पुढची तार्किक विचार करणारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी पिढी तयार व्हावी, हा त्या पाठीमागचा त्यांचा उद्देश होता. तशा प्रकारचे प्रयत्न करायला सुरुवात केली बघा. 1822ला पुढं या ठिकाणी हिंदू स्कूलची स्थापना केली, शाळेची स्थापना केली. 1825ला वेदांत कॉलेजची स्थापना केली. तो थोडक्यात एका बाजूला शिक्षणाच्या माध्यमातून त्याने जनजागृती करण्याचं काम केलं, दुसऱ्या बाजूला 1821ला या ठिकाणी संवाद कौमुदी सारखी वृत्तपत्र काढलीत, समाचार चंद्रिका सारखी वृत्तपत्र काढलीत, मीरत उल अखबार सारखी वृत्तपत्र काढलेली. 1821, 22, 23च्या कालखंडातली वृत्तपत्र आहे बघा. वृत्तपत्रातून जनजागृती करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्यात. 1814ला आत्मीय सभा नावाची सामाजिक सुधारणा करणारी संस्था स्थापन केली. 1828ला ब्राह्मो समाजाची स्थापना केली धर्मसुधारणा करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं सामाजिक जनजागृती आणि धार्मिक जनजागृतीसाठी त्यांनी स्वतःचं जीवन या ठिकाणी वाहून घेतलेले. पण इतकं सरळ पण नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजेत की त्यांच्या विरोधामध्ये ब्राह्मण वर्ग मोठ्या प्रमाणात एकत्रित झाला. तेही ब्राह्मण कुटुंबातलेच होते. त्यांनी एकत्रित येऊन त्यांच्या आईवडिलाला सांगितलं की अशा प्रकारच्या घटना आहेत, तुमचा मुलगा असं करतोय. आईवडिलांनी त्यांना या ठिकाणी सांगितलं असे कामं धंदे करू नको, हे बंद करून टाक. आणि त्यामुळे त्यांनी ते बंद नाही केल्यामुळे त्यांना घरातून बेदखल करण्यात आलं होतं. मग त्यांनी घरदार सोडलं आणि स्वतःच्या जोरावरती ह्या संस्था पुढं चालवताना दिसतात बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी स्वामी विवेकानंद होते. स्वामी विवेकानंदांनी जवळपास 7 ते 8 वेगवेगळ्या भाषेचा त्यांचा अभ्यास होता. वेगवेगळ्या भाषा त्यांना ज्ञात होत्या. भारतातल्या बंगाली, हिंदी, संस्कृत या भारतातल्या 3 भाषा त्यांना ज्ञात होत्या. लिहिता येत होतं, वाचता येत होतं या भाषेमध्ये. त्यानंतर पश्चिम आशियातलं जर बघितली, अरबी, फारसी आणि हिब्रू इस्रायलची भाषा आहे. तर या 3 भाषा पश्चिम आशियातल्या त्यांना माहिती होते म्हणजे त्यांना त्या भाषेमध्ये संवाद साधता येत होता. त्याच्यानंतर युरोप खंडामध्ये फ्रेंच, ग्रीक आणि इंग्रजी या युरोप खंडातल्या भाषा आहेत त्यांना ज्ञात होत्या. आणि दक्षिण अमेरिका खंडातली लॅटिन भाषा, अशा टोटल 10 भाषांचं त्यांना पूर्ण ज्ञान होतं. लक्षात, वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांना संवाद साधता येत असल्यामुळं त्या भाषेतलं चांगले साहित्याचं वाचन त्यांनी केलेलं होतं. यामध्ये मग मुस्लिम धर्माबद्दलचं तत्त्वज्ञान वाचलं होतं, शीख धर्माबद्दलचं तत्त्वज्ञान वाचलं होतं, बौद्ध धर्माबद्दलचं तत्त्वज्ञान वाचलं होतं, ख्रिश्चन धर्माबद्दलचं तत्त्वज्ञान वाचलं होतं. वेगवेगळ्या धर्माचं तत्त्वज्ञान वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक धर्मामध्ये एकच ईश्वर आहे. प्रत्येक धर्मामध्ये मूर्तीपूजा काही प्रकार दिसत नाही. मग ही नेमकी आपल्या धर्मात आलोत कुठून? आपल्या धर्मामध्ये एकच देवता नाही आहे, हजारो देवता आहे. 33 कोटी देवता आपण मानायला लागलो होतो नंतर तर. पण नंतर लक्षात आलं हे 33 कोटी नसून 33 कोट आहे. म्हणजे कोट म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देवता आहेत. त्यातले 11 देवता स्वर्गात आहे, 11 पृथ्वीवर आहे, 11 पाताळात आहे. 11 3 33. तर 33 प्रकारच्या देवता आहे, त्याला कोट म्हटलं जायचं आणि त्या कोटवरून कोटी झालेली आहे बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जर बघितलं आपण तर हिंदू समाजामध्ये प्रचंड देवतांची संख्या आहे आणि त्यामुळं प्रत्येकांची निष्ठा आपापल्या देवतांभोवती गेल्या. त्यामुळं ज्या पद्धतीने मुस्लिम समुदाय एकत्र येतो, एक बनतो, तसं हिंदू समाज बनत नाही. त्याच्या पाठीमागचे कारणच हे की यांच्यामध्ये एकच ईश्वर नाही. आणि म्हणून त्यांनी ब्राह्मो समाज स्थापन करतानाच मूळ तत्त्वज्ञान त्यांनी हेच म्हटलं, एकेश्वरवाद, एकच ईश्वर माना. आणि नाहीतर ईश्वर एकच असतो. ईश्वरामध्ये या ठिकाणी काय म्हणतात, त्या आत्म्याची विकास करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. याच्यावरती त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि म्हणून त्यांनी एकेश्वरवादाचा प्रचार करण्यावरती भर दिलेला आहे बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी धर्म सुधारण्यावरती त्यांनी भर देण्यासाठी मग ब्राह्मो समाज नावाची संस्था स्थापन केलेली आहे बघा. तर अशा पद्धतीनं हे पहिली संस्था होती ब्राह्मो समाज. हिची स्थापना 1828ची कोलकात्याला स्थापन झालेली बघा. संस्थापक राजाराम मोहन राय होते आणि त्यांचं मूळ तत्त्वज्ञान होते एकेश्वरवाद, एकच ईश्वर आहे याच्याबद्दलचा प्रचार करणे. आणि कोणत्या क्षेत्राबद्दल कार्य केलं तर धार्मिक क्षेत्रातही कार्य केलं आणि सामाजिक क्षेत्रातही कार्य केले. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीला सुरुवातच यांच्यापासून होती. म्हणून त्यांना आधुनिक भारताचे जनक असंही म्हटलं जात असतं बघा. ठीक आहे. तर हेच या ठिकाणी अकबर द्वितीय नावाचे जे काही मुघल सम्राट होते त्यांची एक अर्जविनंती घेऊन या ठिकाणी ते लंडनला गेले होते आणि तिथंच ब्रिस्टॉल या ठिकाणी 1833ला त्यांचा मृत्यू झालेला बघा. म्हणून पुढं या ठिकाणी अकबर द्वितीयनं त्यांना राजा पदवीनं सन्मानित केल्याचं दिसते. तर ही पहिली संस्था आहे बघा. दुसरी संस्था आहे ते सत्यशोधक समाज. आपल्याला माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. 1827ला त्यांचा जन्म आहे, 1890ला मृत्यू आहे बघा. या दरम्यानचा त्यांचा कालखंड आहे. सातारा जिल्ह्यातले होते कडगुंचे ते. नंतर मग त्यांचे आईवडील या ठिकाणी आजोबा जे आहे
पुण्यामध्ये फुल्याचे व्यवहार करायचे. मूळचं त्यांचं आडनाव गोरे होते, परंतु फुल्याचे व्यवहार करत असल्यामुळे, व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचं आडनाव या ठिकाणी गोरे फुले पडले, म्हणून तिथून पुढं ते मग फुले नावानंच ओळखल्या जाऊ लागले. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पुण्यामध्ये त्यांचं सगळं बालपण गेलेलं आहे बघा. पुण्यामध्येच या ठिकाणी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतले. त्याच्यानंतर या ठिकाणी राईट्स ऑफ मॅन नावाचं जे ग्रंथ आहेत ते त्यांच्या वाचनात आले आणि इथून पुढे त्यांच्या विचाराची पद्धती बदलली गेली. इथंच त्यांच्या लक्षात आलं की बाकीच्या धर्मसुधारणा आणि आपल्यामध्ये नेमके फरक काय, आणि यातून हिंदू धर्मामध्ये ज्या जाती व्यवस्था आहे, या जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. पिसलेला जो खालचा दीनदलित वर्ग जो आहे, मग त्या महिला असू द्या प्रत्येक जातीतल्या, त्याच्यानंतर अस्पृश्य असू द्या, कामगार असू द्या, शेतकरी असू द्या, या पिसलेल्या खालच्या वर्गांसाठीचे त्यांचं कार्य. म्हणून या सगळ्या पिसलेल्या खालच्या वर्गाला म्हटलं जातं दीनदलित. आणि यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मग त्यांनी जी संस्था काढली तिलाच म्हणायचं सत्यशोधक समाज. आलं लक्षात? या सत्यशोधक समाजामध्ये त्यांनी ईश्वराला निर्मिक म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणून एक वेळेस प्रश्न येऊन गेला की निर्मिक हा शब्द खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी या ठिकाणी संबोधलेला आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. तर निर्मिक शब्द संबोधलेला आहे आणि याच ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी मध्यस्थांची गरज नाही, पुजाऱ्यांची गरज नाही. आलं लक्षात? त्याच्यानंतर या ठिकाणी ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी आपण मनोभावे त्याला शरण गेलं पाहिजे आणि त्यासाठी कुठल्याही प्रार्थनाची गरज नसते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सगळ्यांसाठी समता प्रस्थापित करण्यावरती भर दिला होता. त्याचबरोबर या ठिकाणी मंदिरामध्ये पुजाऱ्यांची होणारे जे काही वर्चस्ववादी वृत्ती आहे ते कमी करण्यावरती त्यांचा भर होता आणि यातूनच त्यांनी या खालच्या वर्गाला वरती आणण्यासाठीचे प्रयत्न केले होते. आणि यासाठी सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं प्रभावी माध्यम त्यांनी वापरलं शिक्षण. म्हणून महिलांसाठीच्या पहिल्या भारतातल्या शिक्षण संस्था त्यांनी 1848ला बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात काढताना दिसतात बघा. सुरुवातीला त्यांना त्रास झाला, उच्चवर्णीयांनी त्रास द्यायला सुरुवात केलेलं आहे, घरातल्यांनी त्यांना या ठिकाणी बाहेर जाण्यास सांगितलेलं आहे. तर आतापर्यंत आपण जे काही बघतो ते समाजसुधारकांना घरच्यांनी सुद्धा विरोध केल्याचं दिसतंय. तर हे लक्षात घ्या, चांगलं काम करायचं असेल तर या ठिकाणी विरोधाचा सामना करावाच लागणार आहे. ज्या कालखंडात हे काम करतो त्या कालखंडात आपलं वाईटच करतो असं सगळ्या समाजाची धारणा असते, पण जसं पुढं जाऊ तसं पुढचा समाज म्हणतो की यांनी केलेलं कार्य अतिशय उत्तम होतं. त्यामुळे समाजसुधारक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकाच रस्त्यावरती गर्दी जी होत चाललेली ती गर्दी कमी करण्यासाठी नवीन मार्ग दाखवणारा विचार असतो आणि नवीन मार्ग दाखवणारा जो विचारवंत आहे त्यालाच आपण समाजसुधारक म्हणत असतो बघा. तर अशा पद्धतीनं सामाजिक समता निर्माण करण्यावरती भर देणारा हा व्यक्ती होता. तर यांना या ठिकाणी आपण समताधिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जात असते. शिवाजी महाराजांची या ठिकाणी समाधी शोधून शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी करणारा जर व्यक्ती कोण असेल तर महात्मा फुले होते बघा. ठीक आहे. ह्या पती पत्नींचे महाराष्ट्रावरती खूप मोठे उपकार राहिलेले आणि या ठिकाणी त्यांच्याच विचारावरती सध्याचं महाराष्ट्र आपल्याला जडणघडण होताना दिसते. तर सत्यशोधक समाज महत्त्वाचा आहे. सत्यशोधक समाजाचा पगडा आता फक्त महाराष्ट्रावरतीच अशातला भाग नाही, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या भागातसुद्धा त्यांच्या विचाराचा पगडा पडताना दिसतो. मग यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना 1873ची पुण्यामध्ये स्थापना केली होती बघा. ठीक आहे. आणि सामाजिक सुधारणेवरती सर्वात जास्त त्यांनी भर देताना दिसतात. तर हे दुसरी संस्था लक्षात घेतली पाहिजे. तिसरी आहे आर्य समाज. आता आर्य समाज आपल्याला माहिती आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेली आहे 1875ला मुंबईमध्ये. ठीक आहे. आता स्वामी दयानंद सरस्वती म्हणजे मूळचे त्यांचं नाव होतं मूळ शंकर तिवारी. गुजरातमध्ये टंकारा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी 1824ला त्यांचा जन्म झालेला आहे बघा. ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेले आहे. वडील तिथल्या एका महादेवाच्या मंदिराचे पुजारी होते, त्यामुळं वडिलासोबत छोटा मूळ शंकर तिवारी मंदिरात रोज जायचा, पूजा अर्चा करायचं. वडील त्यांना सांगायचे ही जी मूर्ती या मूर्तीत देवता असते, त्यामुळं त्या मूर्तीत देवता आहे असं समजून तो रोज प्रार्थना करायची, पूजा करायची, मंत्रपठण करायचे. पण एका दिवशी ते सकाळीच गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या महादेवाच्या मूर्तीवरती या ठिकाणी उंदीर जो आहे खेळताना दिसतोय किंवा तिथला प्रसाद जो असतो गोड गोड ते खाण्यासाठी उंदरं येत असतात. त्यामुळे उंदरं इकडे तिकडे फिरताना त्यांना दिसले आणि त्याच ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की मूर्तीत देवता नाही, मूर्तीत देवता असती तर त्यांनी स्वतःच्या हाताने ही उंदरं बाजूला काढून फेकले असते. मग आता मूर्तीत देवता नाही तर मग नेमकी देवता कुठे, म्हणून त्यांनी घरदार सोडून दिले आणि हिमालयात गेले. स्वामी विरजानंदांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मग तिथं वेदाचा अभ्यास करायला सुरुवात केली बघा.
पातंजलीचा अभ्यास केला त्या ठिकाणी. आणि इथं त्यांच्या लक्षात आलं आहे जे काही हिंदू धर्माचं मूळ तत्त्वज्ञान आहे ते वेदामध्ये आहे आणि वेदामध्ये असलेलं तत्त्वज्ञानच या ठिकाणी खऱ्या अर्थाने ईश्वरानं सांगितलेलं आहे. आणि वेदामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यातलं बरंच सध्या काही नाही. म्हणजे मूर्तीपूजा या ठिकाणी वेदामध्ये सांगितलेली नाही, आजचे लोक पाळताय, याचा अर्थ ही अनुश्रुती परंपरा आहे. जाती व्यवस्था वेदामध्ये काही सांगितलेलं नाही, त्यामुळे आजची जी जाती व्यवस्था आहे ही सुद्धा असायला नको आहे. अशा पद्धतीनं वेदामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या त्या गोष्टीवरती त्यांनी भर द्यायला सुरुवात केली आणि बाकीच्या गोष्टी थोतांड हे सांगायला सुरुवात केली. बघा, वेदामध्ये या ठिकाणी 25 वर्षानंतर मुलगा आणि मुलगी विवाह करत होते. बघा, वेदामध्ये मुलीला सुद्धा पुनर्विवाह करण्याचे अधिकार होते. वेदामध्ये या ठिकाणी आपापलं जोडीदार निवडण्याचे अधिकार होते. तर थोडक्यात काय, या ठिकाणी अगोदरची जी पद्धती होती स्त्री पुरुष समानता मानणारी पद्धती होती. मूर्तीपूजा या ठिकाणी वेदामध्ये सांगितलेलेच नाही. तर त्यामुळं मग ह्या ज्या काही बाकीच्या गोष्टी आल्यात, या बाकीच्या गोष्टी म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही आम्हीच काळानुसार बदलून तयार केलेल्या गोष्टी होत्या त्या. आणि त्याच्यामध्येच या ठिकाणी कठोरपणा आला तर समाजाचं या ठिकाणी हळूहळू अधपतन व्हायला सुरुवात होत असते. बघा, आणि यातूनच मग त्यांनी सांगितलं की मूळचं तत्त्वज्ञान काय तर हे वेदामध्ये आहे. मग गो बॅक टू वेदाच, वेदाकडे चला, वेदाकडे वळा, वेदाचा अभ्यास करा आणि नंतर आपल्याला ज्या काही त्याच्यामध्ये सांगितलेल्याच गोष्टीचंच पालन करा, बाकीच्या गोष्टी सोडून देत चला. आणि हाच प्रचार करण्याकरता मग त्यांनी आर्य समाज नावाची संघटना स्थापन केलेली. बघा, तर अशा प्रकारचा प्रचार करत असतानाच एका बाजूला त्यांनी हेही करायला सुरुवात केली की हिंदू समाजातून जे काही ख्रिश्चन धर्मात किंवा मुस्लिम धर्मात गेलेले जे लोक आहेत यांना परत आपल्या धर्मात घेण्यासाठीचे मार्ग खुले करताना दिसतात. बघा, याला शुद्धीकरण चळवळ म्हणायचं आपण. तर शुद्धीकरण चळवळ करून या ठिकाणी हिंदू धर्मात घेण्याचं मार्ग या ठिकाणी हिंदू धर्माचे दरवाजे उघडणारा समाजसुधारक कोण तर स्वामी दयानंद सरस्वती होते. तर अशा प्रकारचं ही तिसरी संस्था लक्षात घ्यायची. ठीक आहे. शेवटची संस्था आहे ती रामकृष्ण मिशन. ही संस्था 1897ला कोलकात्याला स्थापन झालेली आणि स्वामी विवेकानंद यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. ठीक आहे. या संस्थेचं मूळचं उद्देश तत्त्वज्ञान जे होते मानवतावादाचा प्रचार करणे होते. बघा, आणि हिंदू धर्माचे नवीन तत्त्वज्ञान या ठिकाणी जगासमोर आणण्याचं होतं. मग आता स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्र दत्त. नरेंद्र दत्त जे होते पश्चिम बंगालमधले होते. त्यांचे लहान बंधू या ठिकाणी भूपेंद्र दत्त हे क्रांतिकारक राहिलेले आणि जवळपास 39 वर्षाचं त्यांचं आयुर्मान राहिलेले. त्यांचं आयुष्य तेवढं आहे. सुरुवातीपासून ते अध्यात्मवादाकडे झुकलेले होते. शाळेत आणि कॉलेजला जाताना मार्गातल्या जे काही मंदिर होतं त्या मंदिरातून ते पुढं दर्शन घेऊन जायचे. त्या विश्वेश्वरय्या मंदिराचे जे प्रमुख होते रामकृष्ण मिशन होते. आणि रामकृष्ण परमहंसाच्या नजरेतून या ठिकाणी हा व्यक्ती या ठिकाणी रोज यायचा जायचा. त्यांच्या लक्षात आलं की हा व्यक्ती थोडा वेगळा आहे आणि म्हणून ती त्यांच्यासोबत चर्चा करायची. बघा, मग चर्चा करताना त्या लहान मुलाच्या म्हणजे स्वामी विवेकानंदांच्याही काही डोक्यामध्ये बरेच प्रश्न होते. मग ते पुजाऱ्यांना विचारायचे की देव आहे का. मग रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलं होय देव आहे. मग त्यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला, तुम्ही बघितलं का. यांनी सांगितलं हो मी बघितले. कुठे. मग त्यांनी त्या मुलाला सांगितलं तुझ्यात आहे, ह्या व्यक्ती येते, त्या व्यक्ती येते, माझ्यात आहे, सगळ्यांमध्ये देव आहे. यासाठी आपल्याला मध्ये जावं लागेल, आपल्यामध्ये जावं लागेल. आणि आपण आपले ज्यावेळेस मध्ये जाऊ त्यावेळेस आपल्यामध्ये या ठिकाणी चांगला आणि वाईट विचार करणारी एक गोष्ट आहे, त्याला आपण आत्मा म्हणतो. आणि आत्म्यामध्ये सुद्धा आपण आणखीन आतमध्ये गेलं तर समाजात सगळ्या सृष्टीबद्दल चांगला विचार करणारा आपली एक गोष्ट आहे त्याला परमात्मा म्हणतात. म्हणजे आपल्या आतमध्ये दोन विचार करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, एक चांगला विचार करणारी गोष्ट आहे, एक वाईट विचार करणारा आहे. वाईट विचार करणारा असेल तर साहजिकच तुम्हीच दानव आहात, राक्षस आहात. चांगला विचार करणारा असेल तर तुम्हीच ईश्वर आहात. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकामध्ये ईश्वर आहे, फक्त त्याच्या कृतीतून या ठिकाणी मग तो कोणत्या मार्गाकडे जातो त्याच्यावर डिपेंड येते. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वर शोधण्याचं काम या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांनी केलेलं होतं. आणि हाच विचार रामकृष्ण परमहंसाचाच विचार स्वामी विवेकानंदांना नंतर जगभरात प्रसारित करण्याचं काम केलं. बघा, प्रत्येक मानवामध्ये ईश्वर शोधण्याचं काम त्या ठिकाणी झालेले, म्हणून त्यांनाच मानवतावाद म्हणायचं आपण. तर मानवतावाद म्हणजे प्रत्येक मानवाला या ठिकाणी समान दर्जा लेखून त्यांच्यामधील जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणाचा आविष्कार घडवण्यासाठीचे प्रयत्न करणारा हा व्यक्ती होता. बघा, म्हणून यांना म्हणतात की हिंदू धर्माचे नवीन पालवी फोडणारा व्यक्ती.
हिंदू धर्माचं नव हिंदू धर्माचे जनक म्हटलं जात असतं बघा. तर नवीन हिंदू धर्माचं उत्थान घडवून आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 1893ची जी शिकागोची सर्व धर्म परिषद झाली होती, या सर्व धर्म परिषदेमध्ये त्या ठिकाणी भाषण करतानाच त्यांनी त्या ठिकाणी हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान मूळचं काय ते सांगण्याचं काम केलं होतं. आणि तिथल्या लोकांना समजून सांगताना हे पण सांगितलं की तुम्ही ईश्वर वगैरे मानत नाही, तुमच्याकडे भौतिकवाद जास्त आहे. तुमचं दुखायला लागलं आहे की तुम्ही या ठिकाणी दवाखान्यात जाणार आहे. आमच्याकडच्या लोकांचं दुखायला लागलं की आम्ही मेजॉरिटी देवजवळ करणार आहेत. ठीक आहे, आमच्याकडे अध्यात्मवाद आहे, तुमच्याकडे भौतिकवाद आहे, पण हे काही वेगवेगळे नाही. तुम्ही वेगळे आम्ही वेगळे अशातला भाग नाही. तुम्ही ज्यावेळेस डॉक्टरकडे जाता त्यावेळेस डॉक्टर उपचार करतो, औषध पाणी देतो, आणि त्या उपचाराला प्रतिसादच मिळत नसेल त्या रोगांकडून, तर शेवटी डॉक्टर पण हेच सांगतात आमच्या हातात जेवढं आहे तेवढं आम्ही करतो, बाकी उपरवाले की हात आहे. म्हणजे थोडक्यात काय, डॉक्टर त्यांचं जेवढे काही प्रयत्न येते तेवढे प्रयत्न करतात आणि बाकी उपरवाले की हात आहे म्हणजे ईश्वराच्या हातात सोडून देतात. म्हणजे ते सुद्धा कुठेतरी ईश्वर मान्य करतात. म्हणजे जिथं तुमचे प्रयत्न आहे तिथपर्यंत भौतिकवाद आहे आणि त्याच्यावरचा जो काही विचार आहे तो अध्यात्मवाद आहे. आणि याच ठिकाणी भाषण करताना मग स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, खऱ्या अर्थानं तुमचा भौतिकवाद आणि आमचा अध्यात्मवाद जर एकत्रित आले तर खऱ्या अर्थानं मानवतावाद तयार होईल. सगळ्या मानवांसाठी ही चांगली घटना असेल. आणि अशा पद्धतीनं मानवतावादाचं तत्त्वज्ञान जगभरात प्रसारित करण्याचं काम त्यांनी केल्याचं दिसतं बघा. त्यांनी सांगितलं की ज्या चालीरीती हिंदू धर्मात निर्माण झाल्या हे सडलेल्या मेंदूतून बाहेर पडलेल्या कल्पना आहेत. मग आता हे कुठलाही मेंदू असू द्या, ते मेंदूमध्ये जाण्यात अर्थ नाही आपल्याला, पण ह्या आपल्याला दुरुस्ती करणं आपली गरज आहे आणि यासाठी आपणच पुढाकार घ्यायला पाहिजेत. आणि ह्याच त्यांचा विचाराचा तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मग रामकृष्ण मिशन नावाची संस्था स्थापन केली होती 1897ला. या अगोदर कार्यकर्ते तयार करण्याकरता 1887ला रामकृष्ण मठाची स्थापना केली होती बघा. तिथं फक्त कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे आणि या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या भागामध्ये प्रसार करण्यासाठी पाठवणे, अशा प्रकारचं ते काम होतं बघा. आणि त्याच्यातून मग सामान्य लोकांसाठी रामकृष्ण मिशन नावाची संस्था स्थापन करून त्यांनी त्यांचा विचार काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रसारित करण्याचं काम केल्याचं दिसतंय बघा. तर अशा पद्धतीनं हिंदू धर्मातल्या या 4 संस्थांवरती काम करायचं. ठीक आहे, मग आता पुढं आपण मुस्लिम धर्मातले जे काही संघटना आहे, संस्था आहे, व्यक्ती आहे, त्यांच्यावरती भर देऊ.